करायचा? देव मामलेदार यात्रोत्सवाला अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच सटाणा शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या दोद्धेश्वर नाका, शिवतीर्थ चौक आणि बस स्थानक परिसरात दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात्रोत्सवाच्या काळात तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक सटाण्यात दाखल होणार आहेत. आधीच अव्यवस्थित पार्किंग आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होत असताना यात्रोत्सवाच्या गर्दीत परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लग्नसराई, नवोदय परीक्षांसाठी आलेली वाहने आणि दैनंदिन बाजारपेठेची गर्दी यांचा ताण सध्या वाहतुकीवर आहे. त्यातच रस्त्यालगत खासगी वाहने व दुचाकींचे बेफिकीर पार्किंग होत असल्याने अनेक वेळा वाहतूक पूर्णतः ठप्प होत आहे. या कोंडीत शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने अडकून पडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने वाहतूक नियोजन आखावे, प्रमुख चौकांवर अतिरिक्त वाहतूक पोलीस व स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, तसेच अव्यवस्थित पार्किंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासियांकडून जोर धरू लागली आहे. देव मामलेदार यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा यात्रेच्या काळात सटाणा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून याचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. रस्त्यांवर काम अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनांची ये-जा होताच धूळ उडत असून दुकाने, साहित्य आणि अन्नपदार्थांवर धूळ साचत आहे. दिवसभर अशाच परिस्थितीत काम करावे लागत असल्याने व्यापारी आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.